नमस्कार. नमस्कार. माझं नाव शरद गायकवाड. मी काष्टशिल्पकार रमेश जावेर सर खरसुंडे येथे त्यांच्या काष्टशिल्प वस्तू संग्रहालय इथे भेट देण्यासाठी आलेलो आहे. आज गुरुपौर्णिमा पण आहे, त्यानिमित्त जावेर सरांशी 2 शब्द हितगुज होत आहे. त्यासाठी मनापासून मी त्यांचा आभारी आहे. नमस्ते. नमस्ते. आमच्या संग्रहालयात तुमचं सहर्ष स्वागत. धन्यवाद. मी रमेश जावेर, साहित्यिक काष्टशिल्पकार, खरसुंडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली. तर रयत शिक्षण संस्थेत इंग्रजीचं अध्यापन मी केलं. 34 वर्षे सेवा केली आणि 2020 साली मी सेवानिवृत्त झालेलो आहे. आणि साहित्य लेखन तर केलंच, पण काष्टशिल्पकला ही एक नामशेष होत चाललेली कला मी छंद म्हणून जोपासली. आणि रयत संस्थेत नोकरी करत असताना सतत बदल्याचा योग आला. पण हे बदल्या म्हणजे मला एक संधीच मिळाली आणि या संधीचं सोनं करत मी जिथं जाईल तिथून फावल्या वेळात तर मी काष्टशिल्प गोळा केली. आज रोजी माझ्याकडं एक 300 काष्टशिल्प आहेत. पक्षी, प्राणी, मानवी आकार आहेत. आणि काष्टशिल्प म्हणजे तर काय, तर झाडांच्या मुळाखोडामध्ये जे आकार शोधले जातात त्याला म्हणायचं काष्टशिल्प. मग ही काष्टशिल्प शोधण्यासाठी मी बऱ्याच वाखारीतून भटकलो आहे, डोंगर दऱ्यातून भटकलो आहे आणि ही काष्टशिल्प मिळवलेली आहे. याचं प्रदर्शन मरवडा फेस्टिवल सोलापूर जिल्ह्यात तिथेही झालेलं आहे प्रदर्शन. परत कलेक्टर ऑफिस सांगली आणि सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र शासनाचा तर त्यांच्या वतीनं सांगलीला पण याचं प्रदर्शन झालेलं आहे. आणि त्यानंतर कनेरी मठ कोल्हापूरला तर त्या ठिकाणी पण याचं प्रदर्शन झालेलं आहे. तर तिथं तर भारतातून असे कलाकार, कारागीर लोक तिथे आले होते, आर्टिस्ट. मलाही ते ओळखपत्र मिळालेलं आहे आणि तिथं एक 5 दिवसाचं प्रदर्शन झालेलं आहे. तर चांगला प्रतिसाद होता. तर एकूण हे संग्रहालय पाहून तुम्हाला कसं वाटलं? आनंद होतोय मला, कारण मी आपण जे काय पहिले तर विश्वास बसत नाही की अशा प्रकारचं आपल्या विभागामध्ये कोण करत असेल. कसं आपण युट्यूब पाहत असताना की साऊथ इंडियामध्ये जी काही लाकडाची देवाच्या मूर्त्या बनवतात, अच्छा, किंवा सावंतवाडीमध्ये लाकडाची खेळणी बनवली जातात, तसंच प्रकारचं तुमचं एक निसर्गामध्ये जे उपलब्ध विविध घटकाचे जे विविध प्रकारचे अवशेष आहेत त्याचं एक प्रकारचं तुम्ही मांडणी केलेली आहे. काय निसर्ग एक मोठा हे आहे, म्हणजे कलाकार आहे. बरोबर. पण त्या निसर्गाची कलाकारी आपल्याला ती शोधता आली पाहिजे. आता ही पहा, हे काष्टशिल्प जे आहे तर हे निसर्गात आहे, याला मी काही केलेलं नाही. बरोबर काय तर ही चोच आहे, डोकं आहे, मान आहे, मान बरोबरी तर बारीक झाली बघा, ही छाती थोडी पुढे आलेली आहे, हा पंखाचा भाग, हा थोडा पंखाचा भाग आणि बैठकीला ही थोडं असं त्याला फळी मी बैठकीला केलेली आहे. तर ही शोध वृत्ती असली पाहिजे आणि जो कलाकार, सच्चा कलाकार आहे तो शोध घेतल्याशिवाय राहत नाही. तर माझं एक असं एक हे आहे की नवयुवकांना की त्यांनी असं कलेच्या शोध घ्यावा आणि ती आत्मसात करावी. त्या आणि आपल्याला पण करता येते का हे पाहावं. नो दॅट सेल्फ म्हणजे स्वतःला ओळखा. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी गुण दडलेले आहेत, पण त्याचा शोध घेतला पाहिजे आपण. बरोबर आहे. आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करून स्वतःची प्रगती कशी साधता येईल, अगदी 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 हे मुख्य ध्येय धोरण. आणि काय माहितीये का, हे मोठमोठ्या हॉटेल्स मधून, कारखान्यातून किंवा कला रसिक काही मंडळी असतात, राजवाड्यातून, बैठकीच्या दालनात अशा काही काष्टशिल्प ठेवलेले असतात. ह्याला मागणी आहे, पण तिथपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. बरोबर. तर लवकरच मी असं जागतिक खरेदी विक्री चालते का नाही, असं आयात निर्यात, तर एक कला वस्तू, ह्या वस्तू मी लवकरच विकणार आहे, त्याचा मार्ग शोधणार आहे आणि हे जागतिक लेवलवर हे पाठवणार आहे.
बघूया काय तुमचं होतं. ते जहांगीर आर्ट गॅलरी जसं काय काळा गोवडा फेस्टिवल असतं हो मुंबईमध्ये. हो असतं. त्याच्यामध्ये प्रदर्शन केलं तर म्हणजे जास्त लोकांपर्यंत तुमची पोहोचू शकतात असं मला वाटतंय. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. मी तो प्रयत्न करतोय, पण काय माहितीये का, कलाकारांना तिथं फी भरावी लागते. बरोबर. एक तर त्यांना आयुष्यभर राबायचं, परत आणखी त्यांची एक 5-10 हजार रुपये फी भरायची, आणि मग ते पेपरला आलं की मग ते संपूर्ण गेलं. बरोबर. हे थोडं मृगजळच वाटतंय मला. बरोबर. मी त्याच्यावर थोडा अभ्यास केलाय, पण मी तर म्हणतो शासनानं अशा कलाकारांना मोफत दिलं पाहिजे. बरोबर. हा. तेवढं आयुष्यभर राहायचं, पैसा खर्च करायचा, परत आणखी यांची फी भरायची. मग ही आलेली फीच काय करता तुम्ही? बरोबर आहे. मग अशा प्रकारच्या कोणत्या संघटना आहेत किंवा अशी कोणती संस्था आहे का की याच्यामध्ये तुम्हाला ह्या गोष्टीचा वाव भेटेल की तुम्ही तुमचं जे काय आज काय माहितीये का, गणेश उत्सव असतोय किंवा हे महालक्ष्मी हे घटस्थापना अंबाबाई वगैरे, तर अशा ह्याच्यातून याचं प्रदर्शन ठेवता येते. माझी प्रदर्शन झालेली आहे. जसं काय मुंबईमध्ये वगैरे त्या मंडळाच्या अध्यक्षांनी किंवा त्या मंडळाने असं प्रदर्शन ठेवलं पाहिजे, आणि असं प्रदर्शन आम्ही कमी किमतीत देऊ शकतोय. पण नवयुवकांना प्रेरणा करायची असं एक मला वाटतं. आणि असा 1-2 पण ठिकाणी प्रयत्न झालेला आहे, पण बऱ्याच वेळेला असं होतंय की शाळकरी मुलं येत नाहीत, कारण ते म्हणतायत आम्हाला शासकीय काम असतं आणि मग आम्हाला वेळ मिळत नाही, आमचा अभ्यासक्रम मागे राहतो. मग शिक्षकांनी खरं आलं पाहिजे, मग तुम्ही असं मुलांना दाखवलं पाहिजे. बरोबर. मी एक शिक्षक आहे, जर शिक्षकामध्ये जर असेल तर विद्यार्थ्यात उतरणार आहे. बरोबर. मग शिक्षक पहिला रसिक असला पाहिजे, बरोबर असं वाटतं. पण दुर्दैवानं शिक्षक म्हणजे रसिकता फार कमी दाखवतात. असते त्यांच्याकडे रसिकता असते. शिक्षकांना तर अष्टपैलू व्यक्तिमत्व असलं पाहिजे. बरोबर. तसा तुम्ही असा प्रयत्न केलाय का शाळेतल्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचण्याच्या वेगवेगळ्या विभागामध्ये? असं प्रदर्शन झालेलं आहे. महाराष्ट्रात. पण त्यांनी स्वतःहून आलं पाहिजे. वर्षातून एकदा तरी ह्या संग्रहालयाला सदिच्छा भेट दिली पाहिजे. तसं मग तुमचं ते जे काय माध्यम आहे, जसे डिजिटल माध्यम आहे, युट्यूब म्हणा, इंस्टाग्राम म्हणा, फेसबुक म्हणा, या माध्यमातून जास्त पोहोचण्याचा प्रयत्न केलाय का? कारण आता जी काही जनजीज आहेत, युवा लोक आहेत, जास्त करून फेसबुक, इंस्टाग्राम या माध्यमामध्ये जास्त सक्रिय आहेत. तर त्या प्रकारे तुम्ही असं काही प्रयत्न केलेला आहे का आता सध्या तरी? आहे माझी फेसबुकला वगैरे खाती आहेत माझी, आणि आहे अगदी तुम्ही दररोज पाहू शकता, इतकं मटेरियल त्यामध्ये सेवा आहे. पण ज्याला आवड आहे तो सवड करतो. बरोबर. परत आणखी त्या रसिकतेवर अवलंबून आहे. बरोबर. धन्यवाद सर, तुम्ही दिलखुलासपणे तुमच्या काय माहितीये का, माणसाच्या जीवनामध्ये कलेला फार महत्व आहे, आणि जर कला ही वाजा केली तर त्याचं जीवन निरस होईल. बरोबर आहे. पण कला करत असताना सुद्धा, कला सादर करत असताना त्यातले बारकावे शोधले पाहिजे, आणि जेवढी सुंदरता त्यामध्ये आणाल तेवढी ती कला अमर होते. बरोबर आहे, अजरामर होते. पण त्यात वाहून द्यावं लागतं. बरोबर आहे. पूर्ण आणि वाहून देणारी फार कमी लोक आहेत. बरोबर आहे. अलौकिक काम आहे. धन्यवाद. धन्यवाद. ओके.